लाडकी बहीण योजना जूनच्या अधिवेशनामध्ये आम्ही सादर केली आणि त्यावेळेस ठरवलेलं होतं की साधारण 15 ऑगस्टला आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे गेले पाहिजे। महिला बाल विकासची जबाबदारी आपल्या आदितीवर होती। आदिती तटकरेंनी पण ती जबाबदारी समर्थपणे पेलली आणि त्याच्यातून आपण पैसे द्यायला सुरुवात केली आणि आजपर्यंत आपण देत आलेलो आहे। आता डिसेंबरचा हप्ता हा आपल्या बहिणींना त्या बाबतीमध्ये जाणार आहे। प्रफुल्लबाईंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे। शेवटी कुठली संस्था तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना पण महिन्याचं तुम्ही बजेट काढता किंवा हा महिन्यामध्ये आपल्याकडे येणारे पैसे इतके आहेत आणि आपला खर्च कसा कसा करायचा। काही खर्च हा आपल्याला करावाच लागतो, तो टाळता येत नाही। ते तर आपल्याला पहिल्यांदा प्राधान्य द्यावे लागतात आणि मग राहिलेल्यातनं कुठं आपल्याला लाभ देता येईल, किती लाभ देता येईल, कसा लाभ देता येईल, आता या सगळ्या गोष्टी होत असताना थोडा आढावा पण घेतले जाणार। त्या आढावा घेत असताना ज्या गोष्टी ह्या लोकांच्या मध्ये पॉप्युलर झाल्यात म्हणजे लाडकी बहीण योजना आणि माझी शेतकऱ्यांची वीज माफी 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावर ह्या योजना अतिशय व्यवस्थितपणे पुढे कशा कायम चालू राहतील अशा प्रकारे कटाक्षाने प्रयत्न हा आम्ही देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारमधले सगळे प्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी करू। त्याही बद्दल आपण काळजी करू नका। पण इथून पुढच्या काळामध्ये केंद्राच्या पंतप्रधान सांगत होते की खूप योजना आहेत। त्यांनी यंदा 3 कोटी लोकांना घर देण्याची योजना आणली। त्याच्यातली जरी 10% 30-35 लाख घर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आणू शकलो आणि त्याचा फायदा लोकांना देऊ शकलो तर 36 जिल्ह्यामध्ये एव्हरेज 1 लाख घर, आज 1 लाख घर कदाचित माझा वाशिम, अकोला, भंडारा, गोंदिया तिथली लोकसंख्या कमी असल्यावर तिथं 75,000 70,000 असं होईल। काही जिल्हे मोठे, यवतमाळ सारखा जिल्हा किंवा पुणे सारखा जिल्हा, नगर सारखा जिल्हा, नाशिक सारखा जिल्हा, अशा जिल्ह्यामध्ये आपल्याला तिथं थोडीशी जास्त द्यावे लागेल। ह्या सगळ्या गोष्टी आहेत। ह्या गोष्टीचा पण आम्ही फार बारकाईने विचार करतोय। एक दिवस वाया घालून द्यायचा नाही। मी खोटं नाही सांगत। मगाशी तटकरे साहेब थोडं गमतीनं आम्हाला सगळ्यांना बोलत होते। आज माझा पहिला कार्यक्रम पहाटे 5:30 ला झाला। 5:30 ला पहिला कार्यक्रम केला, दुसरा 8 ला केला, तिसरा 9 ला केला, चौथा 10 ला केला आणि नंतर 12च्या कार्यक्रमाला येण्याच्या करता 11 ला विमानात बसलो, 12 ला इथं उतरलो, 12:30 ला तिथं गेलो। मला इथं नंतर सांगितलं की हा कार्यक्रमाला 1:30 ला यायचंय आणि म्हणून 2 घास आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि 2 घास म्हणजे भरपूर जेवलो आणि त्याच्यामध्ये ह्या कार्यक्रमाला आलो। सांगायचं तात्पर्य सगळ्यांनी थोडी मेहनत घेण्याची गरज आहे। तर आपण पाहिलेलं असेल स्वतः उपमुख्यमंत्री नागपूर या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते। व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्हमध्ये पाहिलेलं असेल त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी भेटणार त्याच्याबद्दल त्यांनी अपडेट दिलेली आहे। लाडकी बहीण योजना असेल किंवा जे योजना आहेत त्याच्यावरचा खर्च टाळता येत नाही असं देखील ते म्हणालेत। नागपूर या ठिकाणी आज ते बोलत होते। तर लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हटलेले आहेत ते सविस्तरपणे आपण पाहणार आहोत, कारण की तुम्हाला आता जी प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे 6व्या हप्त्याबद्दल। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता त्याच्याबद्दलचं हे लेटेस्ट अपडेट असणार आहे कालच्या तारखेचं, जे की नागपूर या ठिकाणी त्यांची जी सभा होती त्याच्यामध्ये दिलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला 7,500 रुपये भेटलेले असतील। कुणाला या ठिकाणी 0 रुपये भेटलेले असतील तर त्यांच्या पैशाबद्दल देखील जे थकीत पैसे आहेत त्याच्याबद्दलचंही अपडेट आपण पाहणार आहोत आणि इथून पुढे डिसेंबर महिन्याचा जो तुमचा 6वा हप्ता आहे त्याच्याबद्दल नेमकं त्यांनी काय अपडेट दिलेले आहे ते देखील डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा, ही लेटेस्ट न्यूज आलेली आहे। जी न्यूज आली तीच तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला माहिती असेल 200च्या वरती जागा मिळालेल्या असून सरकार आता स्थिर झालेलं आहे। त्याच्यामुळे ही लाडकी बहीण योजना पुढे अशी कायमस्वरूपी आता 5 वर्ष चालणार आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांची जी पत्रकार परिषद होती मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर त्याच्यामध्ये देखील त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे कुठलेही निकष बदलले गेलेले नाहीत। ही लाडकी बहीण योजना जी आहे
आहे त्याच्यामध्ये कुठलीही अटी आणि शर्ती नव्याने घातलेल्या नाहीत. जी अटी आहे, जी पहिल्यापासून योजना चालू आहे तीच चालू राहणार आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दलची जी काय माहिती आहे, नागपूर या ठिकाणी ते बोलत होते, त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, महायुती सरकारची ही महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वी महायुती सरकारने ही योजना आणलेली होती. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला या ठिकाणी देण्यात येत आहेत. तर लाडकी बहीण योजना जी आहे पुढे अशीच कायमस्वरूपी चालू राहील. आता त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलची जी माहिती आहे त्याच्याबद्दलची जी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी या ठिकाणी पूर्वसंध्येला या ठिकाणी पवार गटातर्फे रविवारी सिव्हिल लाईन्स येथे या ठिकाणी जो मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याच्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबद्दलची माहिती दिली. स्वतः काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार त्याच्याबद्दलची माहिती आपण आता डिटेलमध्ये बघूयात. बघा, राष्ट्रवादीने महिला व बालविकास विभागाची दिलेली जबाबदारी आदिती तटकरे यांनी नीट प्रकारे सांभाळली आणि लाडकी बहीण योजना यशस्वी केली. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. तर बघा, डिसेंबरच्या हप्त्याबद्दलचं त्यांनी एवढंच या ठिकाणी बोललेलं आहे की डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे आणि हा हप्ता याच महिन्यामध्ये दिला जाईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ही गुड न्यूज लाडकी बहिणींसाठी या ठिकाणी असणार आहे, जे डिसेंबर हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा करतायत त्यांच्यासाठी. तर काही खर्च हे आपल्यालाच करावे लागतात, ते टाळता येणं शक्य नाही असे मत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलेलं आहे. तर लाडकी बहीण योजना पुढं चालू राहण्यासाठी बघा, ते पुढं म्हणतायत तिन्ही पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करतील अशी हमीही स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेमुळेच इतक्या मोठ्या संख्येत आमदार निवडून आले आहेत असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं. तर हे लेटेस्ट अपडेट होतं लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याबद्दलचं. डिसेंबरचा हप्ता जो असणार आहे, जो की 6वा हप्ता आहे, तो याच महिन्यामध्ये आम्ही देणार आहोत अशी त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि लाडकी बहीण योजना पुढे या ठिकाणी प्रामाणिकपणे तिन्ही पक्ष यशस्वीरित्या पुढे चालवतील असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जो खर्च या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा आहे तो टाळता येत नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे. तर बघा, आता लाडकी बहीण योजना आपल्याला माहीत असेल जुलैपासून चालू झालेली आहे. जुलै असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे आतापर्यंतचे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जवळपास 5 हप्ते देण्यात आलेले आहेत. तर हा 6वा हप्ता जो आहे लाडकी बहीण योजनेचा याच महिन्यामध्ये दिला जाईल असं सांगितलंय. त्याचसोबत लाडकी बहिणींना अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे 2100 रुपये कधीपासून भेटू शकतात. तर जो नवीन अर्थसंकल्प येईल त्याच्यामध्ये अगोदर याची तरतूद केली जाईल असं देखील सांगण्यात येत आहे. आणि हा 2100 रुपयाचा हप्ता आहे, म्हणजे 600 रुपयाची वाढ जी आहे ती देखील आम्ही 100% करू अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी ही वाढ तुमची नक्की केली जाणार आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार का, त्याच्याबद्दलचे जे न्यूज येत आहेत किंवा निकष बदलले जातील का, त्याच्याबद्दलही ऑलरेडी आदिती तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी सांगितलं आहे कुठलेही नियम बदलले जाणार नाहीत. ही योजना पुढं अशी कायमस्वरूपी चालू राहील. जी योजनेचे पहिले निकष आहेत तेच राहतील, त्याच्यामध्ये कुठलीही पात्रता वगैरे बदलले जाणार नाहीत. तर आता लाडकी बहीण योजनेची जी हप्ता आहे डिसेंबरचा तो तुम्हाला याच महिन्यामध्ये भेटणार आहे. परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला माहीत असेल अजून फॉर्म भरून घेणं चालू होतं. आचारसंहिता आल्यामुळं फॉर्म भरणं बंद झालं. त्याचसोबत बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे जे थकीत पैसे आहेत ते भेटले देखील नाहीत. काही लाडक्या बहिणींना 0 रुपयेच भेटलेले होते. परंतु असे जे थकीत पैसे आहेत ते या डिसेंबर महिन्यामध्येच वाटप चालू केले गेलेलं आहे. त्याचं ज्यांचे पैसे यायचे होते त्यांचे या ठिकाणी राहिलेले पैसे होते, ज्यांना आतापर्यंत 1ही रुपया भेटलेला नव्हता. काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी ज्यांचे फॉर्म या ठिकाणी तपासायचे राहिले होते त्याची तपासणी देखील चालू केलेली आहे. ज्यांनी नवीन फॉर्म भरलेले होते, जुने फॉर्म तपासले जात नाहीत. जुने फॉर्म जे आहेत, ज्यांचे पात्र आहेत, ज्यांना आतापर्यंत पैसे भेटलेले ते तसेच पुढे या ठिकाणी योजना चालू राहणार आहे. परंतु ज्यांचे नवीन फॉर्म आलेले होते त्याची तपासणी चालू केलेली आहे, जेणेकरून त्यांना पुढचा हप्ता जो आहे या ठिकाणी भेटणार आहे. आणि ज्यांचे आता थकीत हप्ते होते, बघा लाडकी बहीण योजनेचे 5 हप्ते भेटलेत, परंतु काही जणांना 1ही रुपया भेटलेला नव्हता. त्या लाडकी बहीण योजनेचे काही कारणास्तव या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे हप्ते जमा झालेले नव्हते. तर ते हप्ते जे आहेत या ठिकाणी जमा करायला सुरुवात केलेली आहे. जसं की ज्यांचं DBT लिंक नव्हतं त्यांनी या ठिकाणी DBT आता लिंक करून घेतलेलं आहे. काही तांत्रिक अडचणी होत्या त्यांच्या दूर झालेल्या आहेत. तर त्यांचे हप्ते देखील या ठिकाणी थकीत हप्ते सरकारने जमा करायला सुरुवात केलेली आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. डिसेंबरचा हप्ता जो असणार आहे ह्या महिन्यामध्ये कधीही तुम्हाला भेटू शकतो. आतापर्यंतचे जे हप्ते भेटले आहेत, जसं की पहा महिन्याच्या एंडिंगलाच आतापर्यंतचे हप्ते जे आहेत त्याच्या तारखा होत्या. जसं की जुलैपासून बघितलेलं असं आपण, तसं
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच या ठिकाणी पैसे भेटलेले. तसंच डिसेंबरचा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी महिन्याच्या एंडिंगपर्यंत कधीही खात्यामध्ये जमा होऊन जाईल आणि तो हप्ता 1500 रुपयाचा या ठिकाणी तुमचा असू शकतो, डिसेंबर महिन्याचा हप्ता. आता इथून पुढची जी पण अपडेट अजून येईल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.